श्री शिवाय नमस्तुभ्यम. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित असलेल्या परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथेचं आयोजन आता पूर्ण झालेलं आहे. या कथेचे प्रणेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राहता तालुका सर्व नागरिक शिवपुराणला कथेला येणाऱ्या सर्व भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. इथं अतिशय भव्य आयोजन आम्ही केलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे की उद्यापासून चालू होणाऱ्या या कथेला महाराष्ट्रातून आणि देशातून सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने येतील. आम्ही जवळपास 4 लाख लोक किंबहुना त्यापेक्षा जास्त आले तरी राहत्या तालुक्याचा प्रत्येक नागरिक हा येणाऱ्या शिवभक्ताचं स्वागत, त्याचा सत्कार अंतर्मनातून करेल. ही कथा 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. मला विश्वास आहे की सर्व शिवप्रेमी या ठिकाणी येऊन परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांच्या कथेचा लाभ घेतील. आणि जो देखावा आम्ही निर्माण केलेला आहे, या देखाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं मुख्यद्वार, या मुख्यद्वाराच्या वरती 4 धाम आम्ही प्रतिकृतीच्या माध्यमातून निर्माण केलेले आहेत आणि उर्वरित 2 पंडाल, त्याचं मुख्यद्वार आम्ही ज्योतिर्लिंगचं प्रतिकृती निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. अशी भव्यता या शिवपुराण कथेच्या आयोजनामध्ये कदाचित यापूर्वी करण्यात आलेली नाही. मला विश्वास आहे की या कथेचा लाभ आपण सगळेजण मोठ्या प्रमाणात येऊन घ्याल. किती जरी मोठ्या संख्येने भाविक आले तरी सुद्धा त्याचं आयोजन आणि नियोजन हे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलं जाईल, हा विश्वास मला आहे. तर आपण सर्वजण या आणि या कथेचा आनंद घ्या. श्री शिवाय नमस्तुभ्यम.